सामान्यांवरती या युद्धाचा काय परिणाम होतोय बघूयात। धुळ्यात गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगा रात्रभर थांबूनही गॅसच मिळत नाही, वाहनधारक संतप्त। एलपीजी गॅस वाहनामध्ये भरण्यासाठी वाहनधारक ठाण मांडून। वाशिममध्ये 3 दिवसांपासून सर्व्हर डाऊन, गॅस बुकिंगसाठी या ठिकाणी रांगा लागल्या, मात्र बुकिंग ठप्प। एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा। जिल्हा प्रशासनानं तांत्रिक समस्या तातडीने सोडवावी आणि गॅसचं वितरण सुरळीत करावं अशी मागणी। नाशकात गॅस तुटवड्यावरील उपाययोजनेसाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयात कक्षाची स्थापना, तर तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर। नागरिकांना थेट संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं। साताऱ्याच्या आयरे या गावातील हळदी उत्पादकांना युद्धाचा फटका। हळदीचा बाजारभाव घसरला, त्यामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली। प्रशासनानं शेतमालाला हमीभाव निश्चित करावा, व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावावा, शेतकऱ्यांची ही मागणी। मनोरंजन क्षेत्रात अमेरिका इराण युद्धाचा परिणाम। चित्रपटाच्या सेटवर चपातीऐवजी पाव देण्यास सुरुवात। जेवणाचा मेन्यू आणखी कमी केला जाण्याची शक्यता। इंधनाच्या कमतरतेमुळे आता अन्नपदार्थ कमी करण्याचा निर्णय। साताऱ्यातील गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा निर्वाळा। गॅस टंचाई नाही, अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं जनतेला हे आवाहन। नागपूरमधल्या मंगल कार्यालयामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं विघ्न। केटरिंग व्यावसायिकांकडून पुढील सर्व ऑर्डर्स रद्द, तर गॅस नाही, तर काही व्यावसायिकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची नामुष्कीही ओढावली। शिर्डीमध्ये साई प्रसादालयाला गॅस टंचाईची झळ। साई भक्तांना आजपासून प्रसादात एकच लाडू पाकिट दिलं जाणार, तर प्रसादालयातील भोजन मेन्यूतून काही पदार्थ हटवले। 2 भाज्यांऐवजी मिळणार 1 भाजी, डाळ भाताऐवजी देणार खिचडी।